तर वेलकम गाईज, तुमचं परत एकदा स्वागत आहे आमच्या ॲटो फिरो चॅनलवरती. तर आज आम्ही बोलणार आहोत की लक्झरी कार सेकंड मार्केटमध्ये कशा आहेत. तर आम्ही दोघांनी आमच्या दोघांचे बरेच एक्सपिरियन्स आहे, की आम्ही एक्सपिरियन्स नाही रिसर्च खूप केला आहे की कार्स कशा आहेत आता सेकंड मार्केटमध्ये, काय कसं घेतलं काय पाहिजे. तर त्याबद्दल आम्ही बोलणार आहे. तर अथर्व, तुझं फर्स्ट टेक काय आहे याच्याबद्दल? येस. सो फर्स्ट थिंग इज की आत्ता जे लक्झरी कार मार्केट आहे तिथं जर आपण हां, बघितलं तर खूप चांगले ऑप्शन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत सेकंड बरोबर हँड आहे. मध्ये. आणि द रिझन फॉर दॅट इज की आत्ता कारची ओव्हरऑल रिलायबिलिटी हम्म, वाढलेली आहे. आणि प्लस जे काही मध्ये सेल्स झाले मागच्या डेकेड मध्ये ते बरेच जास्त आहेत. सो आत्ताच्या गाड्या येतात त्यांच्यामध्ये ऍडव्हान्समेंट्स पण बऱ्याच आहेत. हम्म, हम्म, आणि कोविड नंतरच्या काळामध्ये आता लोक नवीन गाड्या घेत आहेत. सो बरोबर आत्ता आहे. मार्केट असं झालंय की सेकंड हँड मार्केटमध्ये गाड्यांचा खूप जास्त हम्म, इन्फ्लक्स वाढलाय. डिमांड पण तेवढीच आहे, बट इन्फ्लक्स इन जनरल वाढलाय. सो वी कॅन सी की आपल्याला अराउंड 10 लाखामध्ये अराउंड एक 10 वर्षापूर्वीची मर्सिडीज ई क्लास मिळून हम्म, जाते जी हम्म, अराउंड 80,000 90,000 1 लाख किलोमीटर चाललेली, विच इज बरोबर नॉट आहे. बॅड. म्हणजे ऐंशी हां. हजार 90,000 1 लाख किलोमीटर इन 10 इयर्स इज नॉट अन बॅड थिंग. आणि जर तुमचं लक सो चांगलं असेल तर तुम्हाला एक 7-8 वर्षापूर्वीची पण मर्सिडीज बीमर अशी एक 50,000 की 60,000 चाललेली पण मिळू शकते, जी खूप चांगली कंडिशन असू शकते. बट ते 20-25 लाखाला जातात रे. हां, ते पण एक आहे. 20-25 लाख पण जास्त प्राइस हम्म, नाहीये. बट स्टील म्हणजे आता नवीन तर बघशील तर ई क्लास अराउंड 1 करोडला वगैरे जाते. बट तेच. स्टील 10 लाखाची मी म्हटलं की तुला 10 वर्षापूर्वीची 10-12 हां. वर्षापूर्वीची एखादी ई क्लास तुला 10 लाखात मिळते, त्याला कम्पेअर करते थोडी जास्त प्राइस आहे. आणि आधी काय विषय बट होता ना, की तुम्ही 5 ते 8 वर्षापूर्वी जर सेकंड हँड लक्झरी कार घ्यायचं म्हटलं ना, तर तेव्हा रिलायबिलिटी फार होता. कारण तेव्हा येस त्या गाड्याचं फेल्युअर फार जास्त व्हायचं सेकंड हँड मार्केटमध्ये. म्हणजे फॉर येस एक्झाम्पल मी येस बरेच असे ऑनलाईन एक्सपिरियन्स बघितले, काय ऐकले आहेत लाँग टर्म रिव्ह्यू, की जस्ट त्यांनी एक नवीन सेकंड हँड गाडी घेतली लक्झरी कार, आणि 3 दिवसांनी मग ती तर गाडी चालवायची बंद झाली. हे असे येस. फार एक्सपिरियन्स बाहेर पडल्यामुळे तेव्हा जरा ते सेकंड हँड लक्झरी कारचं मार्केट होतं ना, ते बरंच बॅडचं रेप्युटेशन झालं बरंच त्यामुळे. हो, कारण खूप सगळे जण म्हणायचे की हम्म. तुम्हाला स्वस्तात गाड्या मिळून जातील. स्पेसिफिकली त्यावेळी X1 स्वस्तात मिळायची बघ, हां, बीएमडब्ल्यूची पण. बरोबर आहे. आणि देन सेकंड हँड, बिकॉज लोक तेवढी ती चांगली वापरायची नाहीत त्यावेळेस गाड्या, आणि हं. तेवढ्या ते वेल मेंटेन नसायच्या. प्लस त्यावेळेस काही काही कारमध्ये इश्यू पण होते. लाईक स्पेसिफिकली जर्मन हां. मध्ये म्हटलं जायचं की तुम्हाला इश्यूज फेस होऊ शकतात आफ्टर अ टाइम. लाईक फॉर एक्झाम्पल ऑइल लीकचा इश्यू, हं. पार्ट्स ब्रेकेजचा इश्यू, हे 7-8 वर्षानंतर तुम्हाला फेस होऊ शकतात. आणि इट इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह टू रिपेअर दोज इश्यूज. हां. म्हणून ओव्हरऑल सेंटिमेंट असं मार्केटमध्ये क्रिएट झालेलं की जर तुम्हाला स्वस्तातली सेकंड हँड लक्झरी कार मिळते, हं, हं. म्हणजे देर इज समथिंग रॉंग विथ इट. आणि अजून एक, की तुम्ही लक्झरी कार तर घ्याल, पण त्याच्यावर तुम्हाला सर्व्हिस एक्सपेन्स पण परवडला पाहिजे ना. मग लोक काय करायची, तुम्ही लक्झरी कार तर घेतली, पण सर्व्हिस एक्सपेन्स परवडला नाही, तर मग त्याला सर्व्हिसिंग लवकर करायची नाही, किंवा सर्व्हिसिंग उशिरा केल्यावर मग त्याचं लवकर ब्रेकडाऊन व्हायच्या गाडीचा. हे पण आहेत, त्यामुळे त्याचे इश्यू येस. बरेच वाढलेले. कारण जर तू बघशील तर हे गाड्या घ्यायचे कोण, ज्यांचं बजेट आहे 14 लाख 15 लाख, हां, आणि ते बरोबर. 14-15 लाखामध्ये सपोज त्यांनी बीएमडब्ल्यू घेतली, तर त्यावेळेस 14-15 लाखामध्ये गाड्या यायच्या होंडा सिटी वगैरे, हं. होंडा सिटी वेरना, क्रेटा वगैरे. आणि त्यांचं ऍव्हरेज सर्व्हिसिंग कॉस्ट किती असते? 15,000 15 वीस मॅक्स. हजार मेजर डिझेल घेतली सर्व्हिसिंगची. जास्त असते, पेट्रोल घेतली कमी असते. हा, सो मॅक्स 20,000 वगैरे कॉस्ट हं. तुम्हाला बसते. सो ऍज कम्पेअर टू दॅट, जेव्हा तुला 25,000 30,000 40,000 कधी 50,000चा सपोज खर्च करावा लागला, बरोबर आहे. अँड दॅट्स अ बिग एक्सपेन्स. आणि चुकून ब्रेकडाऊन झालं गाडीचं, तर डायरेक्ट 5-6 लाखाचा खर्च असतो त्याला. हो, डेंजरस, खूप डेंजर. आणि हे जेव्हा मोस्टली सगळे डील्स होतात स्वस्तातले, हं. ते नॉर्मली डीलर थ्रू होत नाहीत कुठल्या, और बरोबर आहे. कुठल्या रेप्युटेड डीलर्स थ्रू होत नाहीत, ते हां. बेसिक डीलर्स थ्रू होतात, जे तुम्हाला वॉरंटीज वगैरे देत नाही. हं. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण बघितलं सेकंड हँड लोअर एंड मार्केटमध्ये, तर यू विल सी प्लेयर्स लाईक स्पिनी, प्लेयर्स लाईक ट्रू व्हॅल्यू, जे तुम्हाला 6 महिन्याची वॉरंटी देतात. हं. 6 सो महिन्याची तुम्हाला वॉरंटी तो प्लस इश्यू येत तुम्हाला नाही. गाडी नाही आवडली की 7 दिवसात परत रिटर्न पॉलिसी त्यांची असते, की काय क्वेश्चन नो क्वेश्चन रिटर्न पॉलिसी डायरेक्ट असते. हो का? हो, स्पिनीला आहे. ओ, नो आयडिया. मी एवढं मला त्यांच्या रिटर्न पॉलिसी माहिती नाही, बट आय नो की 6 महिने तरी त्यांना तर हे वॉरंटी असते, तर असते. वॉरंटी हो. असते. येस. सिमिलरली इफ वी सी की बिग बॉय टॉईज, जे प्रीमियम हं. लक्झरी कार्सचं हे आहे, वेल त्याला रेप्युटेड सुद्धा सेकंड तुम्हाला हे हँड मिळतं. मार्केट खेळतं ते. हां. येस. बट तिथे तुम्हाला एवढ्या स्वस्तातल्या गाड्या नाहीत मिळत. हां. तिथे तुम्हाला 25-30 लाखापासूनच गाड्या पुढे मिळतात. वेल मेंटेन त्या गाड्या असतात आणि खूप चांगल्या त्यामुळे. यप, यप. सो तसं जर आपण पाहिलं तर या ज्या पूर्वी जो इश्यू होता की हं. ह्यांच्या ऑलरेडी गाड्यांच्या ब्रेकडाऊनचे चान्सेस जास्त, प्लस तुम्हाला वॉरंटी वगैरे नाही. सो बरोबर आहे. या कम्प्लीट ह्यामध्ये वाईट सिच्युएशन व्हायचे खूप सारे चान्सेस असतात. हं, हं, हं. ते पण एक सो आहे. त्यामुळे ते मार्केट कम्प्लीट खराब होतं. बट हे काही वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आता ती आता सीन नाही आहे तो. हां. यप.
आता गाड्या ज्या आहेत त्यांची रिलायबिलिटी स्पेसिफिकली जर्मन कार्स ज्या आहेत त्यांची हा रिलायबिलिटी वाढलेली आहे. एक टू आणि थाउजंड ॲज वी वर 8 नंतरच्या ज्या गाड्या आल्यात ते बऱ्यापैकी खूप चांगल्या आल्यात असं कम्पेअर टू 8 और 10च्या 2010 आसपास. 12 नंतर म्हणेन मी. हा 8 बट स्टील बऱ्यापैकी जुनं होतं. 10 12 2010 12 हम्म नंतरच्या ज्या गाड्या आहेत 2012 स्पेसिफिकली, आय डोंट नो व्हाय दॅट नंबर इज स्टक, बट 2012 नंतरच्या ज्या गाड्या आहेत हा त्या बऱ्यापैकी चांगल्या व्हेइकल्स आहेत. बरोबर आहे. सो अराउंड 10 ते 12 वर्षापूर्वीच्या ज्या गाड्या आहेत त्या तुम्हाला चांगल्या सिच्युएशनमध्ये मिळू शकतात. त्या गाड्या आता ब्रेकडाऊनचं जर त्यांचं हे कमी झालंय, पण तरी चान्सेस त्यांच्यात कमी जे झाले. मेन लीडर होता ब्रेकडाऊन मध्ये तो होता लँड रोवर, लँड क्रुझर, हे ते सगळे नाही, फार. ब्रेकडाऊनचा इश्यू नव्हता, त्यांचे इलेक्ट्रॉनिक्स फेल हा व्हायचे कधी तेच. कधी बिकॉज खूप सारे इलेक्ट्रॉनिक्स हा होता. ते पण एक असतं की जास्त जेवढे तुमच्याकडे इलेक्ट्रॉनिक जास्त तेवढं तुमचं फेलियर लवकर होऊ शकतं, का तेवढं तगडं फेलियर होऊ शकतं येस, तुमच्या गाडीचं. बिकॉज खूप सारे सिस्टम तुमच्या हम्म इलेक्ट्रॉनिक्स वरती डिपेंड आहेत. सो त्यानं JLRचे जर आपण बघितलं इंटरनॅशनल रिपोर्ट जे यायचे हम्म त्यामध्ये त्यांची क्वालिटी ओव्हरऑल क्वालिटीच्या रँकिंग मध्ये वन ऑफ द लोएस्ट ते असायचे. बट आय हम्म गेस दे आर ऑल्सो इम्प्रुव्हिंग नाउडेज, जसं टाटा हा पण हळूहळू तेच. इम्प्रूव्ह करतंय त्यांच्या बरोबर. क्वालिटीमध्ये. सो या ओव्हरऑल त्यांच्याकडे पण इम्प्रुव्हमेंट होतीये. आणि ह्यावरनं मला एक जर्मन्स कळलं मध्ये पण टाटामध्ये आणि JNRC मध्ये कॉमनली सिमिलरिटीज खूप चांगले आहेत रे. बरोबर कंपनी बाय नक्कीच. केली त्यांनी. यप, एक्झॅक्टली. ओके. प्लस जर्मन्स हा. ऍडिशनली आपण जर्मन्स जे हम्म म्हटलं की जर्मन्स मध्ये, कारण मेन आपण इंडियामध्ये बघितलं तर डॉमिनेटिंग ब्रँड बरोबर आहे हा. मर्सिडीज, मर्सिडीज, ऑडी, बीमर अँड ऑल. BMW. येस. सो हे जे आहेत ते जर्मन ब्रँड्स आहेत. ते हम्म आपण त्यांचा क्वालिटीचा जो काही कम्प्लीट सीन आहे ते बेटर करतायत. सो हम्म येस, त्या दृष्टीनं पण ओव्हरऑल बेटर सिच्युएशन मार्केटची झाली आहे. हा सो या, सेकंड हँड कार मार्केट आता बऱ्यापैकी चांगलं आहे. दॅट्स द फर्स्ट थिंग दॅट वी हॅव. हा. ना मूव्हिंग टू, तुम्ही काय गोष्टी बघितल्या पाहिजेत की हम्म सेकंड हँड कार घेताना. आता यामध्ये अनेक गोष्टी आहेत. ओके, नाव फर्स्ट थिंग आय वॉन्ट क्लॅरिफाय इज की मी स्वतःहून सेकंड हँड कार कधीही लक्झरी घेतलेली नाहीये. हा ओके, बिकॉज तेवढं सर्वसाधारण बजेट असलं तरी फर्स्ट हँड कार घेण्यामध्ये जी मजा आहे ती सेकंड हँड कार घेण्यामध्ये नाही, असं माझं पर्सनल मत आहे. हम्म तो आम्ही त्या गोष्टीकडे कधी बघायला जात नाही, म्हणजे बघत पण नाही. हम्म बट सर्वसाधारणतः याबद्दल रिसर्च मी नक्कीच केलाय. इफ यू हॅव सीन युट्यूब चॅनल नेम हाय पिक ॲटोज, तो एक युट्यूबर आहे. तो बेसिकली हम्म अशा सेकंड हँड प्रीमियम कार ज्या स्वस्तात मिळतात त्यांच्याकडे त्याच्यावरती व्हिडिओज बनत असतो. सो बरोबर. त्यामधून तुम्हाला खूप सारं नॉलेज मिळतं आणि अशा असे अनेक ठिकाणी आर्टिकल्स पब्लिश होत असतात आणि खूप सारे व्हिडिओज वगैरे बनत असतात. त्याच्यामधून रिसर्च करून जे काही मला माहिती मिळाली आहे ती मी आज कंपाईल करून तुम्हाला इथं सांगायचा प्रयत्न करणार आहे. आणि तुला पण यामध्ये जर काही ऍड ऑन करायचं असेल तर नक्कीच करू हो शकतो. नक्कीच नक्कीच. येस. सो यामध्ये खूप साऱ्या गोष्टी ज्या तुम्हाला हम्म व्हेरीफाय करणं गरजेचं. नाव फर्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग तुम्ही एखादी सेकंड हँड कार घेताना इज, मेन गोष्ट जी आपण कुठल्याही सेकंड हँड हम्म कार घेताना आपण रेकमेंड करतोच बघ, की जी आहे तुम्ही कुठल्या तरी एका मेकॅनिकला घेऊन जावा आणि मेक शुअर करा की तुम्ही एक त्याचा कम्प्लीट चेकअप करून घेताय. मेकॅनिक किंवा जी गाडी घेते त्या ब्रँडकडे डायरेक्ट जाऊन चेकअप करून घ्यायचं, कंपनीकडे जाऊन डायरेक्ट येस, शोरूममध्ये जाऊन. तुम्ही ते पण करू शकता. हम्म बट त्या केसमध्ये तुमचा जो कोण सेल करतोय तो ऍग्री केला पाहिजे ना रे, हा ते पण एक आहे. की तुम्ही मला गाडी द्या एक 4 तासासाठी आणि मी तुम्हाला ती गाडी चेकअप करून आणतो. हा सो ते त्यानं पण ऍग्री केलं पाहिजे. इन्स्टेड जर तुम्हाला टेस्ट ड्राईव्ह मिळत असेल त्याच वेळेस हम्म तुम्ही त्याच्याकडनं अर्धा तास टाइम मागितला, जर तुम्ही मेकॅनिक घेऊन गेला तर तो तुम्हाला एक बेसिक चेकअप करून रिपोर्ट तर हम्म देऊच शकतो. ते पण एक आहे. आणि त्या रिपोर्ट मध्ये मग तुम्हाला कळून जातं की त्या गाडीला कुठं डॅमेज तर नाहीये ना, बिकॉज किंवा ऍक्सिडेंटल डॅमेज व्हायचे चान्सेस फ्युचर असू खर्च शकतात. काय येणार आहे का नाही गाडीला, असं काय येस. लवकरच. सो फर्स्ट थिंग तुम्हाला कळतं की ऍक्सिडेंटल हम्म डॅमेज नाहीये ना. देन कुठले पार्ट्स वोर्न आउट और ब्रेकेज झालं नाहीये ना हे तुम्हाला बरोबर. कळतं. देन इलेक्ट्रॉनिक्स वगैरे सगळे व्यवस्थित वर्किंग येत ना कळतं. ती हम्म गाडी क्लॉक्ड नाहीये ना कळतं. क्लॉक्ड म्हणजे फॉर एक्झाम्पल गाडीचं रनिंग झालं असेल 2 लाख हम्म आणि त्यांनी ते रोल बॅक करून 1,80,000 वगैरे केलं असेल, बरोबर. और 70,000 केलं असेल, 60,000 केलं असेल, हम्म तर ते गाडी क्लॉक नाहीये ना हे पण त्यामध्ये कळायचे चान्सेस असतात. त्यानंतर तुमच्या टायर्स. गाडीच्या टायरची सिच्युएशन काय आहे. हम्म त्यानं तुमची गाडी सपोज जर म्हणजे टायर्स काय मध्ये इम्पॉर्टंट आहे आपल्याला माहिती की टायर इझिली रिप्लेसेबल आहेत. बरोबर बट आहे. या प्रीमियमच्या गाड्यात त्यांचं तुमचा एव्हरी टायर 7,000 8,000 10,000 आणि चांगल्या क्वालिटीचे गेलं तर अजून एक्सपेन्सिव्ह हम्म जातो. तर तो तुम्हाला इमिजिएटली 30,000 ते 50,000चा खर्च तुमच्यावरती एक्स्ट्रा येतो. ते तुम्हाला कन्सिडर करणं गरजेचं आहे. प्लस तुम्ही सो गाडीचा तुम्हाला ती पेंट पण गोष्ट बघितला कळते. पाहिजे. येस. त्यांचा पेंट फार महाग असतो लक्झरी कार गाड्यांचा. येस. प्लस रस्टिंग वगैरेचे पण हम्म इश्यू कुठे येत आहेत का हे बघणं गरजेचं आहे. कारण रस्टिंग जर होत असेल आजकालच्या मोनोकॉक चासीज आणि रस्टिंगचा त्याला जर इश्यू सुरू झाला तर कन्सिडर की ती गाडी गेलेली आहे. हा त्या गाडीला काही होऊ शकत नाही.
बिकॉज जर चासीच्या कुठल्या मेजर पार्ट वरती रस्टिंग व्हायला लागलं तर तो अख्खाच्या अख्खा चासी बदलावी लागते हम्म. आणि विच इज एक्स्ट्रीमली एक्सपेन्सिव्ह. जेवढ्याला आणि तुम्हाला ती गाडी नाही पडली तेवढे तुमच्या हम्म. चासीवरती खर्च होऊन जाईल. प्लस तुमची मोनोकॉक बॉडी गाडी असेल तर ते जर बॉडी रशवायला लागली ना अख्खी, तर तुम्हाला अख्खी सगळी बॉडी रिप्लेस करायला लागते, जिचा खर्च फार जास्त असतो प्लस. दॅट्स व्हॉट आय सेड. सो दॅट्स व्हाय सेड ना की तुझे जेवढे कारची प्राइस आहे त्यापेक्षा जास्त हम्म. प्राइस त्या कम्प्लीट रिप्लेसमेंटची असते. ते पण एक आहे. सो त्या केसमध्ये तुम्हाला ते रस्टिंग बघणं गरजेचं आहे. हम्म. आणि मेन जो इश्यू यायचा पूर्वीच्या जर्मन कारमध्ये दॅट इज ऑइल लीक्स. ऑइल हम्म. लीक्स आर एक्सपेन्सिव्ह टू रिपेअर. स्पेसिफिकली गिअर बॉक्स और इंजिन मध्ये जर ऑइल लीक असेल, मेजर ऑइल लीक असेल तर तो खूप एक्सपेन्सिव्ह जातो रिपेअर करायला. सो या सगळ्या गोष्टी तुम्हाला ज्या आहेत ना त्या एखाद्या मेकॅनिक कडनं कळतात. त्यामुळे एखाद्या मेकॅनिक कडनं तर घेतलीच पाहिजे, तुमची गाडी सरळ चेक करून त्याकडनं हम्म. रिपोर्ट काढून घ्या. बरोबर आहे. सो दॅट तुम्हाला एक ॲश्युरन्स राहतो की ही गाडी परचेसेबल कंडिशन मध्ये आहे, मला इमिजिएटली वॉट एव्हर खर्च येणार आहे नाही येणार हम्म. आहे जे काय कंडिशन आहे ती. येस. ओके. That is the first thing that you should verify. Moving on to the next thing, हम्म. that is की तुम्ही कुठलीही कार घेताना तुम्हाला याहून सगळ्या बेसिक गोष्टी तर कळूनच जातील. दॅट इज कुठलीही कार घेताना तुम्हाला नेक्स्ट गोष्ट जी इम्पॉर्टंट आहे ती आहे वॉरंटी त्या गाडीला मिळते. हम्म. बिकॉज कुठल्या गाडीसोबत तुमचं जर काही प्रॉब्लेम यायचा तर तो युजली तुम्हाला इमिजिएटली पहिल्या 10 दिवसात येणार नाही, पहिल्या महिन्यात येणार नाही, 1.5-2 महिने व्यवस्थित गाडी एक चालेल. कारण तुम्हाला एक त्यांनी 1000 or 2000 किलोमीटर केल्यानंतर तुम्हाला येईल तो प्रॉब्लेम ऑब्विसली. Yes. कारण त्यांनी तेवढं टेम्पररी मेंटेनन्स केलेला असतो हम्म. की लोकांना टेस्ट ड्राईव्ह घेताना वगैरे इश्यू करू नये. सो तुम्हाला एक 3-4 महिन्यानंतर प्रॉब्लेम ऍक्च्युअली फेस होईल. हम्म. सो त्या केसमध्ये मेक शुअर की तुम्हाला 6 महिन्याचं त्याला एक वॉरंटी मिळते. सो दॅट इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग टू हम्म. हॅव. सो या एक्सेप्ट फॉर दॅट जसं मी आधी सांगितलं मेंटेनन्स या गाड्यांचा चांगला असतो, तुम्ही त्याला अकाउंट फॉर करताय हे गरजेची गोष्ट आहे. कारण मेंटेनन्स जो आहे तो आपल्याला वाटतं नॉर्मली ज्या आपल्या नॉर्मल कारचा आहे तो जेवढा आहे तेवढाच प्रीमियम कारचा पण असेल. नाही. बट दॅट्स नॉट द रियालिटी. रियालिटीमध्ये म्हणजे प्रीमियम कार्स आहेत त्यांचा मेंटेनन्स हा बराच जास्त असू शकतो. आणि एक जमलं तर डीलरपेक्षा आहे ना, 1 to 1 जाऊन गाडी घ्या, जो ओनर आहे त्याकडनं. तो तुम्हाला गाडीची चांगली हालत नीट सांगू शकेल कम्पेअर टू डीलर. डीलर ऑब्व्हियसली त्याला पैसे पाय असणार, तो तुम्हाला ऑब्व्हियसली बट वाढवून सांगणार. यु नो वी आर अज्युमिंग इन दिस केस की तो जो कोण सेलर आहे हम्म. तो तुम्हाला जस्ट तुम्हाला तो गंडवणार नाही, हां. तो तुम्हाला गंडवू पण शकतो. ते पण एक आहे. सो चांगला जर डीलर असेल ना, लाईक फॉर हम्म. एक्झाम्पल सेकंड हँड मार्केटमध्ये प्रीमियम साठी स्पेसिफिकली बिग बॉय टॉईज इज वन ऑफ द वेल नोन फेमस नेम. अँड ऑल. हां. सो त्यांच्याकडनं नॉर्मल तुम्ही घेतलं तर तुम्हाला काही चिंता नसते की की ह्याला तुम्हाला वॉरंटी आहे, ही गाडी वेल इन्स्पेक्टेड असणार आहे हम्म. आणि प्रिव्हियस ओनर कडनं पण ह्या गाडी वेल मेंटेन्ड असणार आहे, असे तुम्हाला एक ऍश्युरन्स मिळतो की ही गाडी तुम्हाला काही इश्यू देणार नाही. हम्म. सो त्या केसमध्ये डीलर्स बेटर आहेत. आणि बेस्ट सिच्युएशन असते की तुमच्या कोणतरी ओळखीचं आहे हम्म. त्याकडनं तुम्ही गाडी घ्या. तर गाडीसोबत काही चुकीचं झालं तुम्ही जाऊ शकता आणि त्याचं कान खोडून त्याला विचारू शकता तू मला ही गाडी सेल केलेलीस म्हणून की यामध्ये काही इश्यू येणार नाही. हां. नो व्हॉट टू डू विथ दिस, वी हॅव टू बरोबर आहे. निगोशिएट समथिंग. हम्म. सो कुठल्या तरी ओळखीच्या माणसाकडनं घेणं इज वन ऑफ द बेस्ट थिंग्स दॅट यू कॅन डू फॉर सेकंड हँड कार. हम्म. येस, आय गेस दीज आर द बेसिक थिंग्स दॅट यू हॅव टू टेक केअर ऑफ. हम्म. जसं मी सांगितलं तुम्हाला मोस्टली सगळ्या गोष्टी या तुमच्या रिपोर्ट मधनं कळूनच जातील, ज्या की आहे तुमच्या गाडीतले ऑइल लीक्स, तुमच्या गाडीच्या पेंटची हम्म. कंडिशन, तुमच्या गाडीचा ऍक्सिडेंट, देन जे इंजिन आहे ते क्लॉग झालेलं नाही, टायर्सची कंडिशन, त्यानंतर प्लस तुम्ही अजून तुमच्या एक करू इंजिन. शकता की तुमच्या म्हणजे आजकाल नॉर्मली सगळ्या फोर ओबीडी पोर्ट असतोच. तर मग एक ओबीडी स्कॅनर असतो जो तुम्ही घेऊन जाऊ शकता गाडी जाताना बघायला. तर तुम्ही एकदा स्कॅनिंग लावलं ना की तुमच्या गाडीत सगळं तुमचे इलेक्ट्रॉनिक्स चेक करते का सगळे नीट आहेत का, ABS नीट चालतंय का, ब्रेक्स नीट चालतात का, ब्रेक्स नाही तुमचे इलेक्ट्रॉनिक ब्रेक असेल तर इलेक्ट्रॉनिक ब्रेक नीट चालतात का, सगळं ते चेक करताना मग सांगतं की सगळं ऑल ओके आहे का नाही. मग काही जर तुमचं चालत नसेल तर तुम्ही डायरेक्ट तिकडे निगोशिएट करू शकता त्याबरोबर. नक्कीच. आणि आय वुड ऑल्सो रेकमेंड की तुमच्यासोबत तुम्ही एखाद्या अशा मित्राला घेऊन जाताय ज्याला थोडीफार कार बद्दल नॉलेज आहे ऑलरेडी. हम्म. सो तो तुम्हाला ऑन द स्पॉट पण काही गोष्टी सांगू शकेल की कुठल्या गोष्टी रेड फ्लॅग्स आहेत त्या कारमध्ये. हम्म. प्लस येस ऍडिशनली आय वॉज सेइंग की तुला ह्या सगळ्या गोष्टी सोडून तुम्हाला अजून ज्या गोष्टी तिथं कळतात त्या आहेत की तुमच्या इंटेरियर मध्ये तुम्हाला कुठे इश्यूज नाही येत, इंटेरियर हम्म. सगळे व्यवस्थित येत ना, कुठं मायनर पार्ट ब्रेकेजेस नाही येत ना. आणि हे सगळं सोडून अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट जी तुम्ही कन्सिडर केली पाहिजे ती आहे की गाडी कुठे स्टोलन नाहीये हां. प्रिव्हियसली.
ते कारण सगळे तुम्ही stolen पेपरवर vehicles चेक केलं पाहिजे नीट सगळे थरोली आधी. येस पेपर वर्क व्यवस्थित चेक केलं पाहिजे. हम्म. आणि लास्टली त्या गाडीचं री रजिस्ट्रेशन जर करायची कधी सिच्युएशन आली हम्म. तर तुम्हाला टॅक्सेस वगैरे काय आहेत, किती खर्च आहे त्या गाडीला, या सगळ्या गोष्टी पण तुम्हाला बघणं गरजेचं आहे. कारण दिल्ली सारख्या स्टेटमध्ये आय गेस तुम्हाला 10 वर्षानंतर रजिस्ट्रेशनचे वगैरे डिझेल कारचे इश्यू येऊ हम्म. शकतात. आणि हे अजून पुढे बऱ्याच स्टेटमध्ये इम्प्लिमेंट होऊ शकतं. कारण आपण यावर्षी बघितलं की जो पोल्युशन लेवल्स आहेत ते दिल्लीच्या सराउंडिंग एरियामध्ये असू दे, पुण्यामध्ये, मुंबईमध्ये आणि अजून बऱ्याच ठिकाणी पोल्युशन लेवल्स बरेच हाय जात होते. बरोबर आहे. सो तो जो बॅन आहे तो अजून बॅन और रिस्ट्रिक्शन जे आहेत ते अजून ठिकाणी लागू शकतात. So त्या गोष्टी पण तुम्हाला कन्सिडर केल्या पाहिजे. आणि लास्टली इम्पॉर्टंट थिंग इज की असं तुम्हाला होऊ शकतं की तुम्हाला कदाचित तुम्ही राहताय फॉर एक्झाम्पल महाराष्ट्रामध्ये अँड यू फाइंड अ चीप व्हेकल इन गुड कंडिशन, सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत इन तेलंगणा ओके. हा. और इन एमपी और इन दिल्ली. आउटसाइड तर स्टेट. तिथून तुम्हाला सो तिथून तुम्हाला ही गोष्ट कन्सिडर करणं गरजेचं आहे की तिथली गाडी तुम्ही महाराष्ट्रामध्ये ही फक्त 6 महिने वापरू शकता, त्यानंतर तुम्हाला ती इथं हम्म. रजिस्टर करून घ्यावी लागते. So त्याचे जे काही चार्जेस आहेत मेक शुअर की तुम्ही या सगळ्याचा रिसर्च करताय आणि देन यू मेक युअर बाईंग डिसिजन. तसं जर विचार केला तर पहिली लक्झरी कार घेणं हे आपल्या सगळ्यांचं एक ड्रीम स्वप्न असतं. असतं. हो. सो स्वस्तामध्ये मिळत असेल जर तुमची लक्झरी कार तुम्हाला, इट्स नॉट अ बॅड थिंग. तुम्हाला जर या हम्म. सगळ्या गोष्टींसोबत तुम्ही ओके असाल, फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादी लेट्स अज्युम की तुम्ही क्रेटा टॉप एंड व्हेरियंट घ्यायला सांगता, तुमचं 24 लाख बजेट आहे आणि तुम्हाला 12-15 लाखामध्ये एखादी सेकंड हँड A3 A4 और BMW एक 3 सिरीज हा और X1 चांगली और बीमर मर्सिडीज मिळते तुम्हाला एक चांगली. और सो तुम्हाला मर्सिडीज. एखादी प्रीमियम कार सपोज स्वस्तामध्ये मिळते हम्म. जी बऱ्यापैकी चांगल्या कंडिशनला आहे अँड यू आर ओके विथ दॅट कॉम्प्रोमाइज की तुम्हाला लेटेस्ट अँड ग्रेटेस्ट टेक्नॉलॉजी नाही मिळणार बट तुम्हाला एक ब्रँड मिळेल, हा. तुम्हाला बेटर कम्फर्ट मिळेल मोस्ट लाईकली आणि तुम्हाला मोर पॉवरफुल इंजिन वगैरे मिळेल. सो या हम्म. गोष्टींसाठी जर तुम्ही ते कॉम्प्रोमाइज करायला तयार असाल तर हा एक चांगला ट्रेड असू शकतो की 24 लाख तुमचं बजेट ऑलरेडी आहे. सो कोणताही खर्च आला मायनर 3-4-5 लाख वरती तर ते तुम्ही ऑलरेडी कव्हर अप करण्यावर तुमच्याकडे बजेट आहे. आणि सर्वसाधारणतः तुम्हाला मेंटेनन्सचा वगैरे पण जो आहे ती गोष्ट कन्सिडर करून तुम्ही जर त्यासोबत ओके आहात तर या दॅट वुड बी अन ग्रेट डील फॉर यू. आय हम्म. थिंक यू विल मोस्ट लाईकली एन्जॉय द ओनरशिप ऑफ दॅट कार. कारण त्यासोबत तुम्हाला लॉंग ट्रॅव्हल्स इझी असणार आहेत, खूप कम्फर्टेबल असणार आहेत, तुम्हाला लेस टायरिंग ओव्हरऑल जर्नीज वगैरे असणार आहेत. सो या इट्स टोटली बायर्स कॉल, तुमचा स्वतःचा कॉल असणार आहे. हा आम्ही जस्ट तुमच्या समोर प्रोज आणि कॉन्स मांडले की एखादी आम्ही सेकंड जस्ट हँड आमची कार घेताना मतं मांडली की आमच्या मते काय आहे आता मार्केटची व्हॅल्यू किंवा हालत काय मार्केटची. आणि इट्स येस टोटली युअर की तुम्हाला घ्यायचं आहे का नाही आमचं सगळं ऐकून आता बोलणं ऐकून. जस्ट मेक शुअर की तुम्ही या गोष्टी कन्सिडर करताय हम्म. आणि ह्या गोष्टी कन्सिडर केल्यानंतर मेक अन कॉन्शियस चॉईस टू वेदर टू बाय और टू नॉट बाय अँड सेकंड हँड प्रीमियम लक्झरी व्हेकल. ओके. So I guess this is it for this video. We हम्म. will see you in the next one. By that time, make sure की तुम्ही आमच्या या व्हिडिओला जर तुम्हाला आवडत असेल हा व्हिडिओ तर लाईक करताय, चॅनलला सबस्क्राईब करताय, आम्हाला तुम्ही इंस्टाग्राम, ट्विटर आणि अजून जिथे कुठे आम्ही आमचे लिंक्स टाकलेले असतील बघा डिस्क्रिप्शन मध्ये हम्म. आणि चॅनलच्या अबाउट सेक्शन मध्ये, तिथे आम्हाला फॉलो करताय. सो दिस इट फॉर दिस व्हिडिओ. वी विल सी यू इन द नेक्स्ट वन. बाय बाय. बाय.